नमस्कार, मी मंजुषा शिवण क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बाहींची कटिंग बघणार आहोत। आज आपण 28, 30, 34, 36, 38 आणि 40 साइजच्या बाह्या कट करणार आहोत आणि ह्या बाह्या मी खूप सोप्या पद्धतीने कट करून दाखवणार आहे। चला अगदी सोप्या पद्धतीने आपण बाही कट करायला सुरुवात करूयात। मी इथे 28 साइजचा ब्लाउजचा पाठीमागचा भाग घेतलेला आहे। आता आपण मुंड्याचा हा जो गोल भाग आहे तो मोजून घेऊयात। अर्धा इंच आपण वरती टिक करून घेतलेला आहे। हे शिलाईमध्ये जातं म्हणून आपल्याला अर्धा इंच आधी टिक करून घ्यायची आहे आणि तिथून खालून आपल्याला मोजून घ्यायचं आहे। आता आपण अर्धा इंच तिथं टिक केलेली आहे, तिथून खालून आपण गोल राऊंड जो आहे तो मोजून घेऊयात। मी ज्या पद्धतीने मोजत आहे अशाच पद्धतीने आपल्याला हा गोल राऊंड मोजून घ्यायचा असतो। ही खूप सोपी पद्धत आहे आणि बाही खूप परफेक्ट बसते, कमीही पडत नाही आणि जास्तही नाही। बघू शकतात इथे आपला जो गोल राऊंडचा भाग आहे तो 8.25 इंच आलेला आहे। हे 8 इंच आणि ह्या दोन लाईनी, हा जो राऊंड आपण मोजून घेतला तो 8.25 इंच आलेला आहे। वरच्या साईडला आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी सोडून द्यायचं असतं। आता आपण बाही कट करूयात। 28 साइजच्या बाहीसाठी मी इथे घडी करून घेतलेली आहे। अशा पद्धतीने आपल्याला पेपरची घडी करून घ्यायची असते। बंद बाजू ही आपल्या साईडने घ्यायची आहे। मी पेपरची बंद बाजू माझ्या साईडने घेतलेली आहे। आता आपण 8.25 जे मोजून घेतलेलं होतं गोल राऊंड ते 8.25 ची आपल्याला घडी घ्यायची आहे। जेवढा आपला गोल राऊंडचा भाग असेल म्हणजेच मुंड्याचा जो गोल राऊंडचा भाग आपण मोजून घेतला तो जेवढा इंच भरेल तेवढ्या इंच आपल्याला घडी घ्यायची असते। इथे मी 8.25 इंचची घडी घेतलेली आहे। बाहीची उंची मी इथे 3.5 इंच घेणार आहे, तर अर्धा इंच उंचीमध्ये मी इथे ॲड केलेला आहे। मी इथे अर्धा इंच उंचीमध्ये यासाठी ॲड केलेला आहे, मी ही बाही अस्तरची शिवणार आहे। तुम्ही जर बिना अस्तरची बाही शिवत असाल तर आपल्याला 1 ते 1.25 इंच कापड एक्स्ट्रा घ्यायचा असतो आणि बिना अस्तरच्या बाहीसाठी मी अर्धा इंच एक्स्ट्रा घेत असते। म्हणून मी ते 3.5 इंचच्या बाहीसाठी 4 इंच मेजरमेंट घेतलेलं आहे उंचीचं। बघू शकतात 4 इंच, अर्धा इंच मी यामध्ये एक्स्ट्रा घेतलेला आहे। हे शिलाई मार्जिन साठी जातं। आता आपण दंडघेर टाकून घेऊयात। इथे आपण खालच्या साईडने दंडघेर टाकून घेणार आहोत। मी इथे 5 इंच दंडघेर घेत आहे। तुम्ही तुमच्या ब्लाउज वरून दंडघेर काढून घेऊ शकतात। 1.5 इंच हे मार्जिनसाठी, शिलाई मार्जिनसाठी आपल्याला हे 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचं असतं। तुमचा जर दंडघेर 5.5 चा असेल तर तुम्ही 5.5 चा दंडघेर टाकून 1.5 इंच हे वाढवून घ्यायचं असतं। आता आपण ओपन भागाकडून म्हणजेच खुल्या भागाकडून टिक करून घेणार आहोत। 3.5 इंचच्या बाहीसाठी आपल्याला 1.5 इंच हे ओपन भागाकडून टिक करून घ्यायचं असतं। टिक करताना आपल्याला वरच्या भागाकडूनच मोजून टिक करायचं असतं। आता आपण इथे 1.5 इंच वरती टिक करून घेऊयात। बंद बाजूकडून आपल्याला 1.5 इंच वरती वरच्या साईडने टिक करायचं आहे। आता आपण इथे लाईन मारून घेऊयात। ही खूप सोपी पद्धत आहे बाही कट करण्याची। हे जे 1.5 इंच घेतलेलं आहे आपण ते शिलाई मार्जिन साठी घेतलेलं आहे। इथून 1 इंच वरती आपल्याला टिक करायची आहे आणि सरळ लाईन मारून घ्यायची आहे। आता आपण आकार देऊन घेऊयात। या पद्धतीने आपल्याला बाहीला आकार देऊन घ्यायचा आहे। हा झाला वरचा भाग म्हणजेच वरचा आकार। आता आपण अजून एक आतला आकार देऊन घेऊयात। या पद्धतीने आपल्याला हा आकार देऊन घ्यायचा असतो। जे 1 इंच वरती आपण इथे टिक करून घेतलेली आहे ते दोघही बाजू आपल्या जॉईंट झाल्या पाहिजे, इथून तर इतक्या। इथून आपण 1.5 इंच घेतलेला आहे। इथून आपण हा दंडघेर, ही आपली घडी घेतलेली आहे बाहीची 8.25 इंच। इथून आपण 1.5 इंच वरती टिक करून घेतलेली आहे। इथून आपली बाहीची उंची आहे। हे आपण 1.5 इंच खुल्या भागाकडून घ्यायचं असतं। 3.5 इंचच्या बाहीसाठी 1.5 इंच मी ओपन भागाकडून टिक करून घेतलेला आहे। ही 28 साइजची बाही आहे।
आता आपण कट करून घेऊया। पहिले मी हा स्क्वेअरचा जो चौकोनी भाग आहे तो कट करून घेते, जेणेकरून आपल्याला बाही कट करताना अगदी सोपं जाईल। जेवढा आपला पाठीमागच्या ब्लाउजचा मुंड्याचा राऊंड असेल तेवढा मोजून आपल्याला ही घडी घ्यायची असते। आता आपण बाहीचा जो वरचा भाग आहे तो आधी कट करून घेऊया। आपल्याला हा सर्वात आधी वरचा भाग कट करून घ्यायचा असतो। इथे मी वरचा भाग कट करून घेतलेला आहे। आता आपण बाहीला ओपन करून आतला भाग कट करून घेऊयात। हा आतला भाग म्हणजे आपल्याला जो पुढच्या साईडला लावायचा असतो तो असतो। ही जी साईज आहे आतली आपण कट केली ही पुढच्या साईडला लावायची असते। आता आपण अगदी मधोमध खाचा पाडून घेऊयात। इथे आपण अगदी मधोमध खाचा पाडून घेतलेला आहे। आपल्याला इथं बाहीला अगदी मधोमध खाचा पाडून घ्यायचा असतो किंवा पेनने टिक करून घ्यायची असते। आता आपण जे 28 साईज वरून माप घेऊन जी बाही कट केलेली आहे ती लावून बघूयात। हा आहे आपला बाहीचा पुढचा भाग आणि हा आहे आपला पाठीमागचा भाग। आपण जे पाठीमागच्या भागावरून माप घेतलेला आहे तिथेच आपल्याला पाठीमागचा भाग ठेवून मोजून घ्यायचा आहे। हे अर्धा इंच आपल्याला सोडून जे पॉइंट आपण टिक करून घेतलेला आहे मधोमध तो ठेवायचा आहे आणि या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित मोजून घ्यायचं आहे। इथे आपण पाठीमागच्या भागाचंच माप घेतलेलं होतं म्हणून पाठीमागच्या भागावरतीच आपल्याला ही बाही ठेवून बघायची असते। बघा अगदी परफेक्ट अशी आपली बाही कट झालेली आहे। आपली बाही बिलकुल कमी पडली नाही किंवा जास्तही झाली नाही। आपण जर राऊंडचं माप व्यवस्थित घेतलं म्हणजेच आपण जे मुंड्याचं राऊंडचं माप घेतो ते जर आपण परफेक्ट घेतलं आणि त्याच मापाची आपण बाहीची घडी घेतली तर आपली बाही परफेक्ट अशी कट होते। आता आपण 30 साईजची बाही कट करूयात। इथे आपण सर्वात आधी अर्धा इंचावरती टिक करून घेणार आहोत। मी आज जेवढे तुम्हाला माप दाखवणार आहे तेवढे मी शेअर केलेले आहे आणि तेवढ्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। इथे आपण अर्धा इंचावरती टिक करून घेतलेला आहे। आता आपण जिथून टिक केलेला आहे तिथं आपल्याला टेप ठेवायचा आहे आणि या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित असं मोजून घ्यायचं आहे। मोजताना आपल्याला सावकाश मोजायचं असतं। अगदी थोडा थोडा टेप फिरून आपण मोजून घेत आहोत। जेवढा आपला हा गोल आकार आलेला असतो तेवढंच आपल्याला घडी घ्यायची असते। 9.25 इंच हा माझा आकार आलेला आहे। जो हा गोल राऊंड आहे तो 9.25 इंचाचा आहे। आता आपण हे 30 साईज बाजूला ठेवूयात। मी इथे पेपर घेत आहे। पेपरची आपण घडी करून घेतलेली आहे। बघू शकता अशा पद्धतीने पेपर घेतलेला आहे। बंद बाजू ही माझ्या साईडने आहे। आता आपण उंची मोजून घेऊयात। इथे मी 3.5 इंचचीच बाही घेणार आहे। ही मी अस्तरचीच बाही कट करत आहे। आता आपण घडी मोजून घेऊयात। आपला जो गोल राऊंड 30 साईजचा गोल राऊंड आपला 9.25 इंच आलेला आहे तर आपल्याला घडी ही 9.25 इंचाची घ्यायची आहे। कुठंच आपल्याला अर्धा इंच किंवा 1 इंच कुठंच वाढवायची गरज नसते। या पद्धतीने आपण बाही कट करत आहोत। इथे मी 9.25 इंचवरती अगदी परफेक्ट अशी टिक करून घेतलेली आहे। 5.5 इंच दंडघेर तुम्ही तुमच्या ब्लाउज नुसार काढून घेऊ शकतात। तुमच्या बाहीवरून मोजून तुम्ही दंडघेर हा काढून घेऊ शकतात। 1.5 इंच हे शिलाई मार्जिन। मी इथे शिलाई मार्जिन 1.5 इंच घेत आहे। तुम्ही 1.5 इंच ऐवजी 2 इंचही घेऊ शकतात किंवा 1.25 इंचही घेऊ शकतात। आता आपण खुला भागाकडून टिक करून घेऊयात। इथे 3.5 इंचच्या बाहीसाठी 1.5 इंच आपल्याला टिक करायचं आहे। तेही वरच्या साईडने आपल्याला ओपन भागाकडून टिक करून घ्यायचं आहे। इथे आपल्याला 1 इंच ओपन भागाकडून या पद्धतीने आपल्याला 1 इंच मोजून घ्यायचं आहे। आता आपण बंद भागाकडून 1.5 इंच ही मोजून घेणार आहोत। इथे मी 1.5 इंचवरती टिक केलेली आहे। आता आपण आकार देऊन घेऊयात। सर्वात आधी आपल्याला क्रॉस लाईन मारून घ्यायची आहे दंडघेरला। इथे मी दंडघेरला या पद्धतीने लाईन मारून घेतलेली आहे। आता आपण आकार देऊन घेऊयात। अशा पद्धतीने आपल्याला बाहीला आकार देऊन घ्यायचा आहे। आता आपण डार्क करून घेऊयात।
इथे आपला वरचा आकार देऊन रेडी झालेला आहे। आता आपण आतला आकार देऊन घेऊयात। इथे आपण आतला आकार देखील देऊन घेतलेला आहे। इथे आपलं अर्धा इंच एवढं गॅप सुटली पाहिजे। जो आतला भाग आहे तो अर्धा इंच एवढा आला पाहिजे। अर्धा तर पाऊण इंच आला तरी चालतो, मी ते अर्धा इंचच घेत असते। कमीत कमी अर्धा इंच आणि जास्तीत जास्त पाऊण इंच एवढा आला पाहिजे। आता आपण बाहीला कट करून घेऊयात। त्याआधी मी तुम्हाला एकदा घडी मोजून दाखवते। बघू शकता 8.25 इंचची आपण घडी घेतलेली आहे। जेवढा आपला गोल राऊंड असतो तेवढाच आपल्याला घडी घ्यायची असते। आता आपण बाहीला कट करून घेऊयात। बाही कट करण्याची ही खूप सोपी पद्धत आहे। कुठंच आपल्याला काही वाढवायचं नसतं। हे 1.5 इंच आपण जे घेतलेलं आहे ते शिलाई मार्जिनसाठी घेत असतो। आता आपण दोघही बाजूंचा वरचा भाग कट करून घेऊयात। इथे मी दोघही भाग कट केलेले आहेत। आता आपण बाही ओपन करून घेऊयात। इथे मी बाही ओपन केलेली आहे। जो आतला भाग आहे आता आपण तो कट करून घेऊयात। इथे आपण हा आतला भाग देखील कट झालेला आहे। आता आपण मधोमध खाचा पाडून घेणार आहोत। इथे मी अगदी मधोमध खाचा पाडलेला आहे। इथे बघू शकता तुम्ही, हा आहे आपला पुढचा भाग आणि हा आहे मागचा भाग। इथे आपली 30 साइजची बाही देखील कट झालेली आहे। आता आपण ही बाही लावून बघणार आहोत। आपल्याला हे लावताना मागचा भागच लावून बघायचा असतो। पाठीमागच्या भागाला आपल्याला पाठीमागचाच भाग लावून बघायचा असतो। इथे आपण अर्धा इंचवरती टिक करून घेतलेली आहे। तिथे आपण जो खाचा पाडला तो ठेवायचा आहे आणि या पद्धतीने आपल्याला बाही लावून बघायची आहे। बघू शकता अशी परफेक्ट आपली बाही इथं तयार झालेली आहे। कुठेही कमी नाही किंवा जास्त नाही। तुमची बाही जर थोडी जास्त येत असेल तर तुम्ही कट करून घेऊ शकतात। इथे आपली 30 साइजची बाही देखील कट झालेली आहे आणि तीही आपण परफेक्ट अशी कट करून घेतलेली आहे। आपण अगदी सोप्या पद्धतीने ही बाही कट करत आहोत आणि सर्वांना समजेल या पद्धतीने मी इथे सांगत आहे। आता आपण 34 साइजची बाही कट करूयात। याआधी मी 34 साइजचा कटोरी ब्लाउजची पेपर कटिंगचा व्हिडिओ शेअर केलेला आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आय बटनमध्ये दिलेली आहे। आता आपण वरच्या साईडला अर्धा इंचवरती टिक करून घेऊयात। इथे आपण शिलाई मार्जिनसाठी अर्धा इंच टिक करून घेतलेला आहे। आता आपण सेम पद्धतीने हा गोल राऊंड मोजून घेऊयात। आपल्याला अगदी सावकाश असा हा गोल राऊंड मोजायचा असतो, म्हणजे परफेक्ट अशी आपली बाही कट होते। इथे आपण हा जो गोल राऊंड होता तो मोजून घेतलेला आहे आणि 9.25 इंच आपला हा गोल राऊंड आलेला आहे। बघू शकतात 9.25 इंच हा गोल राऊंड आलेला आहे। जेवढा आपला हा राऊंड असेल तेवढी आपल्याला ब्लाउजच्या बाहीची घडी घ्यायची असते। आता आपण हे साईडला ठेवून देऊयात। इथे मी पेपरची घडी करून घेतलेली आहे। समोरचा भाग आपण ओपन घेतलेला आहे आणि जी माझ्याकडची साईड आहे ती मी बंद घेतलेली आहे। आता आपण घडी मोजून घेऊयात। 34 साइजचा जो गोल राऊंड आपण मोजून घेतला तो 9.25 इंच आला, तर आपल्याला घडी तर 9.25 इंचाची घ्यायची आहे। जेवढा आपला गोल राऊंड आलेला असेल मुंड्याचा तेवढी आपल्याला ही घडी घ्यायची असते। इथे मी 9.25 इंचची घडी करून घेतलेली आहे। आता आपण बाहीची उंची बघूयात। मी इथे 4.5 इंचची बाही घेत आहे। अर्धा इंच मी वाढवून घेतलेला आहे। अर्धा इंच आपल्याला शिलाई मार्जिनसाठी वाढवून घ्यायचं असतं। मी इथे अस्तरची बाही कट करत आहे म्हणून अर्धा इंच शिलाई मार्जिन घेत आहे। तुम्ही जर बिना अस्तरची बाही कट करत असाल तर आपल्याला 1 ते 1.25 इंच हे शिलाई मार्जिनसाठी वाढवून घ्यायचं असतं। दोघं साईडला आपण 5-5 इंच वरती टिक करून घेतलेला आहे। आता आपण खुल्या भागाकडनं 2.5 इंच हे कमी करणार आहोत। वरच्या भागाकडून आपल्याला 2.5 इंच वरती टिक करून घ्यायची आहे। जशी मी इथे 2.5 इंच वरती टिक करून घेतलेला आहे। आता आपण दंडघेर मोजून घेऊयात।
दंडघेर आहे 5.5 इंच. तुम्ही तुमच्या ब्लाऊजवरून तुमच्या मापावरून दंडघेर हा काढू शकता. 1.5 इंच शिलाई मार्जिन. दंडघेर हा प्रत्येकाच्या साईजनुसार वेगवेगळा असतो. 1.5 इंच मी इथे शिलाई मार्जिन घेतलेला आहे आणि 1.5 इंच वरती मी इथे बंद बाजूकडून मोजून घेतलेला आहे. 1 इंच आपल्याला ओपन बाजूकडून या पद्धतीने मोजून लाईन मारून घ्यायची असते. आता आपण घडीला सर्वात आधी लाईन मारून घेऊयात. इथे मी 1.5 इंच वरती टिक केलेली आहे. तिथून आता आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. इथे मी या पद्धतीने बाहीला आकार देऊन घेत आहे. आता आपण हा आकार डार्क करून घेऊयात जेणेकरून तुमच्या लवकर लक्षात येईल. आता आपण आतला आकार देऊन घेऊयात. इथे मी आतला आकार देखील देऊन दाखवलेला आहे. हे जे 1.5 इंच घेतलेलं आहे आपण ते शिलाई मार्जिनसाठी घेतलेलं आहे. आता आपण इथे क्रॉस लाईन मारून घेऊयात. मी परत एकदा सांगत आहे, दंडघेर तुम्ही तुमच्या ब्लाऊजवरून माप घेऊन घेऊ शकतात. तुमचा जर दंडघेर 6 इंचाचा असेल तर त्यात आपल्याला 1.5 इंच हे शिलाई मार्जिन वाढवून घ्यायचं असतं. प्रत्येकाचा बाहीचा दंडघेर हा वेगवेगळा असतो. इथे आपण या पद्धतीने कट करून घेतलेला आहे. आता आपण बाही कट करून घेऊयात. इथे आपण सगळ्यात आधी क्रॉस जो भाग होता तो कट करून घेतलेला आहे. आता आपण जो वरचा भाग आहे बाहीचा तो कट करून घेऊयात. मी इथे बाहीचा वरचा भाग कट करून घेतलेला आहे. आता आपण जो आतला आकार दिलेला आहे तो कट करून घेऊयात. आधी आपण बाहीला ओपन करून घेऊया. इथे मी बाहीला ओपन करून घेतलेला आहे. आता आपण हा आतला आकार व्यवस्थित कट करून घेऊयात. इथे मी हा आतला आकार देखील कट करून घेतलेला आहे. अगदी मधोमध आपल्याला इथे खाचा पाडून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्या लक्षात येईल मधोमधची बाजू. आता आपण ही बाही 34 साईजच्या ज्या मागच्या भागावरून आपण माप घेतलेला आहे त्याच्यावरती ठेवून बघूयात. आता आपण शोल्डरच्या ज्या 1/2 इंच वरती टिक करून घेतलेलं आहे तिथून आपल्याला बाही लावून बघायची आहे. आपण हा मागचा भाग घेतलेला आहे. बाहीचा देखील आपल्याला मागचा भाग लावून बघायचा असतो. जर आपण मागच्या भागाचंच माप घेतलेलं असेल तर आपल्याला हे मागच्याच भागाला लावून बघायचं असतं. मी इथे ज्या बाहीच्या साईज कट करून दाखवत आहे ते पाठीमागच्या भागावरूनच कट करून दाखवत आहे. इथे आपली बाही अशी परफेक्ट तयार झालेली आहे. कुठंही कमी नाही किंवा जास्त नाही. तुमची बाही माप घेताना जर आपले इंचेस कमी जास्त झाले तर आपली बाही वाढू शकते किंवा कमी होऊ शकते. म्हणून आपण सर्वात आधी पेपरवरती ही बाही कट करून बघतो आणि या पद्धतीने लावून बघतो. म्हणून आपल्याला माप घेताना गोल राऊंडचं व्यवस्थित माप घ्यायचं आहे आणि जे माप आपलं गोल राऊंडचं आलेलं असेल तेच माप आपल्याला बाहीच्या घडीवरती टाकायचं आहे. म्हणजेच आपला गोल राऊंडचं माप जर 9.25 इंच आलं तर आपल्याला बाहीची घडी देखील 9.25 इंचच घ्यायची असते. इथे आपण 36 साईजचा मागचा भाग घेतलेला आहे म्हणजेच पाठीमागचा भाग घेतलेला आहे. 1/2 इंच मी वरती टिक करून घेतलेली आहे. आता आपण याचा गोल राऊंड मोजून घेऊयात. 36 साईजचा जो गोल राऊंड आहे तो आपण मोजून घेतलेला आहे आणि तो 9.25 आणि 1 लाईन वरती आलेला आहे म्हणजे 9.5 पेक्षा अगदी थोडा कमी. बघू शकता 9.5 पेक्षा थोडी 1 लाईन कमी आलेला आहे. तर आपण जेवढं हे राऊंडचं माप आलेलं आहे तेवढीच आपण पेपरची घडी करून घेऊयात. 9.5 पेक्षा आपली जी 1 लाईन असते ती कमी आलेली आहे. बघू शकता मी इथं जेवढं माप आपलं ते गोल राऊंडचं आलेलं आहे तेवढंच आपण इथे घेत आहोत. आपल्याला तेवढंच माप घडीसाठी घ्यायचं असतं. आपण जर थोडं जास्त माप घेतलं तर आपली बाही जी आहे ती वाढू शकते किंवा कमी घेतलं तर बाही आपली कमी पडू शकते. आता आपण उंची मोजून घेऊयात. इथे मी 4 इंचची बाही कट करणार आहे. बिना अस्तरची ही बाही कट करत आहे. 4.5 इंच मी इथे टिक केलेला आहे. 1/2 इंच आपण शिलाई मार्जिनसाठी एक्स्ट्रा घेत असतो. अस्तरच्या बाहीसाठी आपल्याला शिलाई मार्जिन 1/2 इंच घ्यायचं असतं आणि बिना अस्तरच्या बाहीसाठी 1 ते 1.25 इंच हे शिलाई मार्जिन घ्यायचं असतं. आता आपण खुल्या भागाकडनं टिक करून घेऊयात. इथे मी खुल्या भागाकडनं 2 इंच वरती टिक करून घेतलेला आहे. 4.5 ते 5 इंचच्या बाहीसाठी आपल्याला 2 इंच हे वरच्या साईडने टिक करून घ्यायचं असतं. आता आपण दंडघेर मोजून घेऊयात.
मी इथे 6 इंचाचा दंडघेर घेत आहे आणि त्यात 1.5 इंच हे शिलाई मार्जिनसाठी वाढवून घेत आहे. तुम्ही दंडघेर तुमच्या बाहीनुसार मोजून घेऊ शकता. मी इथे 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी वाढवून घेतलेला आहे. तुम्ही 1.5 ऐवजी 2 इंच किंवा 1.25 इंच देखील घेऊ शकता. इथे आपण 1.5 इंच वरती बंद बाजूच्या साईडने टिक करून घ्यायचं आहे. आता आपण या पद्धतीने लाईन मारून घेऊयात. आता आपण जिथे 1.5 इंच वरती पॉइंट केलेला आहे तिथून या पद्धतीने आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. मी इथे डार्क आकार घेऊन दाखवलेला आहे. आता आपण आतला आकार घेऊयात. इथे आपला बाहीचा आकार देऊन झालेला आहे. आता आपण कट करून घेऊयात. आपण जे हे बाहीला 2 आकार देतो त्यातलं अंतर 1/2 इंच इतकं हवं असतं. 1/2 ते 1.25 इंच आपल्याला हे अंतर हवं असतं. आता आपण हे कट करून घेऊयात. या पद्धतीने आपल्याला आकार व्यवस्थित कट करायचा आहे. आता आपण जो आतला आकार आहे तो कट करून घेऊयात. मी इथे बाही ओपन करून घेतलेली आहे. जो आतला आकार आहे आपल्याला तो व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे. इथे आपल्या बाहीचा आतला आकार देखील कट झालेला आहे. आता आपण अगदी मधोमध टिक करून घेऊयात. मी इथे छोटासा खाचा पाडून घेत आहे. तुम्ही पेनच्या साहाय्याने देखील टिक करून घेऊ शकता. आता आपण ज्याचं माप घेतलेलं आहे त्यावरती ही बाही ठेवून बघणार आहोत. हा आहे पुढचा भाग बाहीचा. आपण इथे पाठीमागचा भाग घेतलेला आहे म्हणून पाठीमागचा भाग ठेवून बघायचा आहे. मी इथे जे साईज तुम्हाला कट करून दाखवते त्या सगळ्या पाठीमागचा भाग ठेवूनच कट करून दाखवत आहे. म्हणजेच पाठीमागच्या भागावरून माप घेऊन हे कट करून दाखवत आहे. बघू शकता इथेही आपली बाही अगदी परफेक्ट अशी कट झालेली आहे. आपण जे माप घेऊन कट करत आहोत ते अगदी परफेक्ट आहे. तुम्ही जे साईजचं पॅटर्न कट कराल त्या साईडचा जो गोल राऊंड येतो मुंड्याचा तो आपल्याला मोजून घ्यायचा आहे आणि या पद्धतीने आपल्याला बाही कट करायची आहे. इथे आपली 36 साईजची बाही देखील कट झालेली आहे आणि ही बाही देखील आपण खूप सोप्या पद्धतीने कट करून घेतलेली आहे. आता आपण 38 साईजची बाही कट करून घेऊयात. 38 साईजच्या ब्लाउजचा पेपर पॅटर्नचा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आय बटनमध्ये दिलेली आहे. इथं आपण सर्वात आधी वरच्या साईडने 1/2 इंच वरती टिक करून घेऊयात. आता आपण 38 साईजचा हा मुंड्याचा गोल राऊंड मोजून घेणार आहोत. हे बाहीचं माप काढण्याची खूप सोपी पद्धत आहे. आपल्या मुंड्याचा जो राऊंड आहे तो 11.25 इंच इतका आलेला आहे. बघू शकता तुम्ही. 38 साईजचा जो राऊंड होता मुंड्याचा तो 11.25 इंच आलेला आहे. मी इथे कागदाची घडी करून घेतलेली आहे. बंद बाजू ही माझ्या साईडने घेतलेली आहे. आपल्याला 11.25ची घडी घ्यायची आहे. जो आपण मुंड्याचा राऊंड मोजून घेतो जो राऊंड आपला 11.25 येतो किंवा 12.15 तुमचा जेवढा येत असेल तेवढी आपल्याला ही घडी घ्यायची असते. माझा इथं 38 साईजचं जे ब्लाऊज मी कट केलेलं होतं त्याचा मुंड्याचा गोल राऊंड आहे तो 11.25 इंच आलेला आहे. तर मी इथे 11.25 इंचची घडी घेतलेली आहे. मी इथे 4.5 इंचची बाही कट करत आहे. 1/2 इंच शिलाई मार्जिनसाठी वाढवून घेतलेला आहे. इथे आपण उंचीमध्ये 1/2 इंच एवढं वाढवून घेत असतो. इथेही आपण 5 इंच वरती टिक करून घेऊयात. 4.5 इंचच्या बाहीसाठी आपल्याला खुल्या भागाकडनं वरच्या साईडला 2.5 इंच वरती टिक करायचं आहे. आता आपण दंडघेर मोजून घेऊयात. दंडघेर आहे 6.5 इंचाचा. त्यात आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन वाढवून घ्यायचं आहे. तुम्ही दंडघेर तुमच्या ब्लाऊजच्या मापावरून घेऊ शकता. आता आपण इथे सरळ लाईन मारून घेऊयात जेणेकरून आपलं जे माप आहे ते परफेक्ट लक्षात येईल. इथे दंडघेरसाठी आपण जे पॉइंट करून घेतलेले तिथे आपल्याला अशा पद्धतीने लाईन मारून घ्यायची आहे. आता आपण बंद बाजूकडून 1.5 इंच वरती टिक करून घेऊयात. इथे 1 इंच, आता आपण आकार देऊन घेऊयात.
इथे आपल्या बाहीला आकार देऊन घ्यायचा आहे। आता आपण आतला आकार देऊन घेऊयात। या पद्धतीने मी इथे दोघही आकार देऊन घेतलेले आहेत। आता आपण बाहीला कट करून घेऊयात। मी जेवढ्या बाह्या तुम्हाला कट करून दाखवत आहे ती प्रत्येक बाही मापावरती ठेवून तुम्हाला जॉईन करून दाखवत आहे, जेणेकरून तुमचंही लक्षात येईल। इथे आपण वरचा जो भाग होता तो कट करून घेतलेला आहे। आता आपण आतला भाग कट करून घेऊयात। इथे आपण आतला भाग देखील कट करून घेतलेला आहे। मी इथे बाहीची उंची खूप कमी घेत आहे, तुम्ही उंचीचं प्रमाण तुमच्या बाहीवरून वाढवून घेऊ शकता। मध्ये आपण खाचा पाडून घेतलेला आहे। इथे आपली बाही कट झालेली आहे। आता आपण ज्याच्यावरून ही बाही कट केलेली आहे ते माप घेऊयात, म्हणजेच 38 साईजचं माप घेऊयात। इथे मी 38 साईजचं पाठीमागचं माप ठेवलेलं आहे, जे आपण मोजून घेतलेला होता राऊंड ते। आता आपण जिथे मधोमध टिक करून घेतलेले आहे तो पाठीमागचा भाग ठेवायचा आहे। शोल्डरच्या साईडला जिथे आपण अर्धा इंचावरती टिक केलेली आहे तिथे आपण मधोमध भाग ठेवून अशा पद्धतीने मोजून घेत आहोत। या पद्धतीने मी इथे बाही मोजून घेत आहे। बघा, ही देखील बाही आपली अगदी परफेक्ट अशी तयार झालेली आहे, कुठेही कमी नाही किंवा जास्त नाही। आपण ज्या वेळेला हे मुंड्याचं गोल राऊंडचं माप मोजतो त्यावेळेला जर परफेक्ट असं माप मोजून घेतलं आणि त्याच मापाची आपण बाहीची घडी घेतली तर आपली बाही परफेक्ट अशी तयार होते, म्हणजे कमी किंवा जास्त तयार होत नाही। इथे आपली 38 साईजची बाही कट झालेली आहे। आपण ही बाही खूप सोप्या पद्धतीने कट केलेली आहे। आता आपण 40 साईजची बाही कट करूयात। इथे मी अर्धा इंचवरती टिक करून घेत आहे। हे अर्धा इंचवरती आपण का टिक करतो ते आपण शिलाईमध्ये घेतो, म्हणून आपल्याला अर्धा इंच सोडून मोजून घ्यायचं असतं। हाही आपण सेम पद्धतीने गोल राऊंड मोजून घेणार आहोत। हा जो गोल राऊंड आहे तो 11.25 इंच आलेला आहे। बघू शकता 11.25 इंच आपला हा राऊंड आलेला आहे। मी इथे जे माप कट करून घेते त्यात 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी वाढवते। तुम्ही जर 2 इंच शिलाई मार्जिनसाठी वाढवत असाल तर माझं इथे 11.25 इंच आलेलं आहे। तुमचं 11.25 ही येऊ शकतं किंवा 11.5 ही येऊ शकतं। जेवढा आपलं गोल राऊंडचं माप आलेलं असेल तेवढीच आपल्याला बाहीची घडी करायची आहे। इथे मी 11.25 इंचची बाहीची घडी करत आहे। जो आपला राऊंडचा भाग आलेला आहे 11.25 इंच, तेवढीच आपल्याला बाहीची घडी करायची आहे। इथे मी 11.25 इंचवरती टिक करून घेत आहे। दोघही साईडने मी इथे 11.25 इंचवरती टिक करून घेतलेला आहे। ही बाही मी तुम्हाला बिना अस्तरची कट करून दाखवते। मी इथे 4.5 इंचची बाही घेणार आहे। 5 इंचवरती आपण टिक करून घेऊयात आणि 1 इंच आपण शिलाई मार्जिनसाठी सोडून देऊयात। आणि जे आपण 5 इंच घेतलेलं आहे त्यातून अर्धा इंच आपलं वरच्या साईडला शिलाईमध्ये जातं आणि जे 1 इंच खाली उरतं आपलं ते खालच्या साईडला जी पट्टी वाळतो आपण त्यामध्ये जातं। इथे 1.5 इंचवरती टिक करून घ्यायचं आहे। इथे आपण लाईन मारून घेऊयात। मी बाहीची उंची 5 इंच मोजून घेतलेली आहे आणि 1 इंच आपण खालच्या साईडला फोल्ड करण्यासाठी ठेवलेला आहे। आता आपण दंडघेर मोजून घेऊयात। दंडघेर आहे 7 इंच, त्यात 1.5 इंच आपण शिलाई मार्जिनसाठी एक्स्ट्रा घेत आहोत। आता आपण हे जे एक पॉइंट करून घेतलेला आहे तो समोरच्या साईडलाही करून घेऊयात। बघू शकता 5 इंचवरती मी ते टिक केलेलं आहे। इथूनही आपल्याला 5 इंचवरती टिक करून घ्यायचं आहे। दोघही साईडला मी 5 इंचवरती टिक करून घेतलेला आहे। आता आपण लाईन मारून घेऊयात। इथे आपण 5 इंचवरती लाईन मारून घेतलेली आहे। आता आपण हे फोल्ड करून घेऊयात। जे 1 इंच आपण खालच्या साईडला एक्स्ट्रा घेतलेला आहे ते बिना अस्तरच्या बाहीसाठी
पट्टी फोल्ड करण्यासाठी घ्यायचं असतं। मी ते 1 इंच यूज करत आहे, तुम्ही 1.25 इंच देखील एक्स्ट्रा घेऊ शकता। आता आपण परत एकदा बाही मोजून घेऊयात। बघा इथं 5 इंच उंची आपली परफेक्ट आलेली आहे। अर्धा इंच वरच्या साईडला आपलं फोल्ड होऊन जातं, म्हणून 4.5 इंच हे बरोबर येईल। इथे हा दंडघेरचा भाग आपण टिक करून घेतलेला आहे। आता आपण खुल्या भागाकडनं कमी करून घेणार आहोत। मी इथे 4.5 इंचच्या बाहीसाठी 2.5 इंचवरती टिक करून घेत आहे। खुल्या भागाकडनं आपल्याला वरच्या साईडने 2.5 इंचवरती टिक करून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने लाईन मारून घ्यायची आहे। बघा मी ते या पद्धतीने लाईन मारून घेतलेली आहे। 1 इंच आपण आता मोजून घेऊयात। इथे 1 इंचवरती या पद्धतीने लाईन मारून घ्यायची आहे। आता आपण आकार देऊन घेऊयात। या पद्धतीने मी इथे आकार देऊन घेत आहे। आतलाही आकार देऊन घेऊयात। इथे आपल्या बाहीला आकार देऊन तयार झालेली आहे। ही जी पट्टी फोल्ड केलेली आहे ती आपण बिना अस्तरच्या बाहीसाठी फोल्ड करून घेत असतो। आता आपण कट करून घेऊयात। आपण जर माप घेताना प्रत्येक मुंड्याचा गोल आकार व्यवस्थित चेक करून घेतला, म्हणजेच व्यवस्थित मोजून घेतला, तर आपल्याला बाहीचं माप अगदी परफेक्ट काढता येतं। म्हणजेच आपला गोल राऊंडचं जेवढं माप आलेलं आहे तेवढीच आपल्याला बाहीची घडी करता येते। म्हणून गोल राऊंड मोजताना व्यवस्थित मोजून घ्यायचं आहे आणि जेवढाच आपला गोल राऊंड आलेला आहे, जेवढा इंच आपला गोल राऊंड येतो तेवढीच आपल्याला बाहीची घडी घ्यायची आहे। तुम्ही जर अगदी परफेक्ट मोजून घेतला आणि परफेक्ट तेवढीच घडी घेतली तर आपली जी बाही आहे ती अगदी परफेक्ट कट होते, म्हणजेच आपली बाही कमी पडणार नाही आणि जास्तही होणार नाही। इथे आपल्याला या पद्धतीने बिना अस्तरच्या बाहीला फोल्ड करून घ्यायचं असतं। इथे आपली बिना अस्तरची बाही कट झालेली आहे। मी तुम्हाला आज अस्तरच्या आणि बिना अस्तरच्या दोघही बाहींचे प्रकार कट करून दाखवले आहेत आणि तेही खूप सोप्या पद्धतीने। आता आपण मधोमध टिक करून घेऊयात। मी ते खाचा पाडून घेतलेला आहे। आता आपण ज्या साईजची ही बाही कट केली त्यावरती ठेवून बघूयात। इथे मी वरती अर्धा इंच वरती टिक करून घेतलेला आहे। ही आपण 40 साईजची बाही कट केलेली आहे। आपण हा पाठीमागचा भाग घेतलेला आहे, म्हणून पाठीमागचा बाहीचा भाग ठेवूनच आपल्याला हा लावून बघायचा असतो। इथे मी या पद्धतीने बाही लावून बघत आहे। अशाच पद्धतीने आपल्याला कट केलेली बाही लावून बघायची आहे। बघू शकता इथेही आपली बाही अशी परफेक्ट अशी कट झालेली आहे। आपण जर माप अगदी परफेक्ट घेतलं तर आपली बाही अगदी परफेक्ट अशी कट होते। इथे आपली 40 साईजची बाही देखील कट झालेली आहे। मी आज तुम्हाला जेवढ्या मापाच्या बाह्या कट करून दाखवल्या त्या अगदी सोप्या पद्धतीने आणि समजून सांगितलेल्या आहेत। ही आपण बिना अस्तरची बाही कट केलेली आहे। मी आज तुम्हाला अस्तरची आणि बिना अस्तरची दोघही बाहींचे प्रकार अगदी सोप्या पद्धतीने समजून सांगितलेले आहेत आणि कटही करून दाखवले आहेत। आता आपण कुठल्या कुठल्या साईजची बाही कट केली ते बघूयात। हे आहे 40 साईजची बाही। अडतीस साईजची देखील बाही कट करून बघितली आहे। 36 साईजची देखील बाही आपण कट करून बघितली आहे। 34 साईजची देखील आपण बाही कट करून बघितली आहे। 30 साईजची देखील आपण बाही कट करून बघितली आहे आणि 28 साईजची देखील आपण बाही कट करून बघितली आहे। जेवढ्या साईजच्या आपण बाह्या कट करून बघितल्या आहेत तेवढ्या साईजच्या बाह्या मी खूप सोप्या पद्धतीने समजून सांगितल्या आहेत आणि कट देखील करून दाखवले आहेत आणि मापे कशी घ्यायची ते देखील मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। मी इथे ज्या बाह्या कट केलेल्या आहेत त्या खूप कमी उंचीच्या आहेत। तुम्ही बाहीची उंची तुमच्या बाहीच्या उंचीवरून घेऊन माप टाकून कट करू शकता। तुम्ही यामध्ये उंचीही वाढवून घेऊ शकतात किंवा कमीही करून घेऊ शकतात।
इथे आपल्या आज 28, 30, 34, 36, 38 आणि 40 साईजचे बाह्या कट झालेले आहेत आणि ह्या बाह्या खूप आपण सोप्या पद्धतीने कट केलेल्या आहेत। मी इथे तुम्हाला आज ज्या साईजच्या बाह्या कट करून दाखवलेल्या आहेत त्याच साईजचे मी कटोरी ब्लाउजचे पेपर पॅटर्नचे व्हिडिओ शेअर केलेले आहेत आणि त्याच पेपर पॅटर्नचे व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आय बटनमध्ये दिलेली आहे। तुम्हाला जर आमचा 28, 30, 34, 36, 38 आणि 40 साईजच्या बाहीचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा शिवण क्लासला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजेच मी जे नवीन व्हिडिओज अपलोड करेल त्यांची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील।